रामकृष्ण हरी मंडळी, आपण आता आहोत कोकण महोत्सवामध्ये. आपल्यासोबत आहेत भजन सम्राट श्रीकांत शिरसाट बुवा. त्यांच्याकडनं जाणून घेऊया कोकणमधल्या लोककलेबद्दल. काय सांगाल, रसिक प्रेक्षकांचा काय प्रतिसाद? नमस्कार. आज या ठिकाणी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान कल्याण महाराष्ट्र यांचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमचे संजयजी मोरे साहेब गेले अनेक 10 वर्ष या ठिकाणी कोकण महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि हे 10वं वर्ष आज या ठिकाणी चालू आहे. अतिशय सुंदर म्हणजे जी कोकणी कला आहे किंवा कोकणचा जो लोककला, दशावतार, भजन, कीर्तन सर्व या ठिकाणी आज या ठिकाणी साकार होते आहे. ही सर्व संजयजी मोरे साहेबांची कृपा आहे. खरोखर या ठिकाणी अतिशय आम्हाला आनंद झाला. एवढी मोठी कोकणी बाजारपेठ या ठिकाणी या कल्याण नगरीमध्ये उभारून साहेबांनी अतिशय कोकणचा मेवा या ठिकाणी फेमस केलेला आहे. त्याबद्दल साहेबांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल भजनाच्या माध्यमातून? या भजनाच्या माध्यमातून तरुणांना एकच सांगेन की ही कोकणी कला आम्ही जशी जोपासत आहोत तशी तुम्ही ही कला आत्मसात करा आणि आईवडिलांचे आशीर्वाद तुम्ही घ्या आणि आईवडिलांची मनोभावे सेवा करा. तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरूंची कृपा जर असेल तर आपल्याला काही कमी पडणार नाही. जसे आमचे संजयजी मोरे साहेबांच्या पाठीशी आईवडिलांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला मला एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. मी एकच भजनाच्या माध्यमातून सांगेन, संजयजी साहेबांना या ठिकाणी पुन्हा एकदा नगरसेवक पद मिळावं ही माझ्या या देसाई देवीच्या चरणी प्रार्थना करण्याच्या माध्यमातून तरुणांना एकच सांगू इच्छितो की तरुण जी पिढी आहे ही मोबाईलने बिघडलेली पिढी आहे आणि व्यसनातून बिघडलेली पिढी आहे. हे असं काही तुम्ही व्यसन करू नका. तुम्ही हे नामस्मरण करा. संसारातून हा भवसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल तर रामकृष्ण हरी, रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे तोच या कलियुगामधून तरुण जाणार. हाच नवीन पिढीला संदेश या ठिकाणी मी देऊ इच्छितो. धन्यवाद. अशा अनेक लोककला या कोकण महोत्सवामध्ये सादर होणार आहेत. तुम्ही देखील कोकण महोत्सवाला नक्कीच भेट द्या. कॅमेरामॅन ऋतुजा अरदवाडसह मी नयना सरदार, जिल्हा